महाराष्ट्रात मुलींवर व महिलांवरती होणाऱ्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस दल सज्ज झाले आहे। रत्नागिरी शहरात व जिल्ह्यात जिथे शाळा, कॉलेज आणि गर्दी होते अशा ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे। हे दामिनी पथक शाळा, कॉलेज व गर्दीच्या ठिकाणी गस्त घालून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्याचे काम करते। रत्नागिरी जिल्ह्यात कुठेही महिला व मुलींवरती कोणत्याही अत्याचार होऊ नये यासाठी या दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली। जर कोणताही अनुचित प्रकार घडत असेल तर 112 या क्रमांकावर फोन करून त्वरित माहिती द्यावी असे आवाहन रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याकडे महिला अत्याचारांच्या संदर्भातले घटना होऊ नयेत म्हणून त्यांना प्रतिबंध व्हावा म्हणून आपल्याकडे दामिनी पथकांची निर्मिती करण्यात आलेली आहे। प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अशा प्रकारचे दामिनी पथकं शाळा सुटण्याच्या वेळेस, शाळा भरण्याच्या वेळेस, कॉलेजेस किंवा इतर ठिकाणी भेटी देत असतात आणि त्या ठिकाणी जर कोणी असामाजिक तत्त्व त्या ठिकाणी असतील तर त्यांच्यावरती कारवाई करत असतात। या निमित्तानं मी हेही सांगू इच्छितो, आमच्याकडच्या ज्या काही महिला कर्मचारी आहेत किंवा अधिकारी आहेत हे सुद्धा शाळा कॉलेजेसला भेट देऊन त्या ठिकाणी मुलींचं समुपदेशन करण्याचं कामसुद्धा निश्चितपणे केलं जातं आणि त्यांनासुद्धा आश्वासित केलं जातं अशा प्रकारच्या घटना जर घडल्या तर त्वरित पोलीस ठाण्यांना रिपोर्ट केला पाहिजे, त्याच्याबद्दलची कारवाई केली पाहिजे। मला ह्या माध्यमातून आपल्याला सर्वांना सांगायचं आहे की आपण जर अशा प्रकारच्या घटना घडल्याच तर त्वरित पोलीस ठाण्यांना कळवावं। त्याच्यामध्ये डायल 112 जो 112 नंबर आहे त्याच्यावरती संपर्क साधावा जेणेकरून त्वरित त्या घटनेवरती आपल्याला कारवाई करता येईल। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।